अरे काय अक्रम भाऊ काय करतो इथं? काय नाही, काय काम आहे बोल. कामाचं बोल. अरे काय नाही, तू दिसला म्हणून आलो रे. आता नाही बोलत मी साध्या सुध्या लोकांशी. पैसा आलाय आपल्याकडे लई. पैसा आहे भाई, काडी बिडी. आता नाही गरज आपल्याला कोणाची. काम बोल, तुझं काय काम आहे? असं का बोलतोय भाऊ तू? तू पहिले असा नव्हता राव. अरे आपली केवढी जुनी मैत्री आहे, विसरला का मला? ए तसलं मला काय माहिती नाही. काय मित्र? पैसा आहे तर 100 मित्र भेटतील तुझ्यासारखे मला. ते नको सांगू मला तू. काम आहे का काय आहे ते तर बोल. काम तर नाही भाऊ. ठीक आहे, आता आहे पैसा तुझ्याकडं. चल तू एका ठिकाणी चल माझ्यासोबत, मग बोलू आपण. काय कुठं जायचंय? काय काम आहे तर बोल. बिना कामाचं मला वेळ नाही अजिबात. हा भाऊ, कामच आहे. ये तर 2 मिनिटं चल तर. लांब हो. हा चल. कुठं आणलंय मला हे? हा तू तर म्हटलं काहीतरी काम आहे. अरे मित्रा, तुला मी ती जागा दाखवायला आणलंय, जिथं आल्यावर माणसाचा माज, पैसा, गर्व सगळं उतरून जातं. भाऊ, लाखो करोडो संपत्ती जरी तुझ्याकडे असली ना, तरी इथं आल्यावर सगळं सोडून जायचंय. मग तुला कसला माज आहे? कुठल्या गोष्टीचा माज आहे? गरीब असला तरी त्याला इथंच जाळतात, आणि कितीही श्रीमंत असला तरी त्याला इथंच जाळतात. जाताना आपल्याला अंगावरचे कपडे सुद्धा काढावे लागतात. येताना पण तू रिकामा हाताने येतोय आणि जाताना पण रिकामच जायचंय. त्यामुळं मित्रा, पैशांवर गर्व करू नकोस, माणुसकी जप. कारण शेवटी 4 खांदे देणारे सुद्धा तुझे मित्रच असणार आहेत. भाऊ, तू सत्याची जाणीव करून दिली रे मला. अचानक माझ्याकडे पैसा आला आणि मी माजल्यासारखं करायला लागलो रे. म्हणजे हे जे तू मला बोललायस ना, हे खरंच माझे डोळे उघडलेत. भाऊ सॉरी भाऊ. भाऊ, जीवनातलं पहिलं आणि शेवटचं सत्य हेच आहे.